बोला पुंडलिकावरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय। संत तुकाराम गाथा प्रवचन मालिकेत आज आपण संत तुकोबाचा मानवी जीवन हा मानवी देह अत्यंत मौल्यवान आहे। या देहाची प्राप्ती अत्यंत खडतर प्रयासाने आणि पूर्व पुण्यानेच होते। आळस आणि अज्ञानाने आपण या देहाचं मातेर करतो। योजाल ते कार्य सिद्धीस नेण्याचं सामर्थ्य याच देहात आहे। म्हणून कोणताही आळस न करता वेळीच या देहाचं मोल जाणून आपण उठावयास हवे। आपल्या जीवनाचं सार्थक आणि कल्याण आपल्या हातून घडायला हवं हे सांगणारा संत तुकोबाचा आजचा अभंग आहे। काय म्हणतात संत तुकाराम महाराज अभंगामध्ये? मोलाचे आयुष्य वेचून या जाये, पूर्व पुण्य होय लाभ याचा। अनंत जन्मीचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या। कराल ते जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासे सुखा लागे। साचली या धन होईल ठेवणे, तैसी नारायणे जोडी करा। करा हरिभक्ती परलोकीय कामा, सोडविल येमा पासुनिया। तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विण। प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवन हे आयुष्य अत्यंत मौल्यवान आहे। या मानवी जीवनाची या देहाची प्राप्ती पूर्व पुण्याने होते आणि आपण मात्र आळस आणि अज्ञानात ते संपून टाकतो, खर्ची घालतो। अनंत जन्माच्या शेवटाने आपणास या देहाची प्राप्ती होते आणि याच देहात आपल्याला सर्व काही प्राप्त करून घेता येते। म्हणून या देहाचं मोल आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि आपलं कल्याण आपण साधलं पाहिजे। भगवंत भक्तीची जोड आपल्याला करता आली पाहिजे। यातून आपलं जगणं आणि जीवन कृतार्थ झालं पाहिजे असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून केलेला आहे। या अभंगाचं सविस्तर चिंतन करत असताना या अभंगातील प्रत्येक चरणावर आपण स्वतंत्र चिंतन करूया। या अभंगाचं पहिलं चरण आहे, मोलाचे आयुष्य वेचून या जाये, पूर्व पुण्य होय लाभ याचा। मानवी जीवन हे आयुष्य अत्यंत मौल्यवान आहे। आपणास मानवी देहाची प्राप्ती झाली हे पूर्व पुण्याचे सुकृत आहे, फलित आहे। आज आपण पाहतो आपल्या अवतीभोवती अनंत जीव आहेत। गाय, म्हैस आहे, शेळी आहे, मेंढी आहे, कुत्रा आहे, बैल आहे, गाढव आहे, कीटक आहे, पशु पक्षी, अनंत जीव आज आपल्या अवतीभोवती या निसर्गामध्ये आहेत। पण या सर्व जीवात मानवी जीवन, मानवी देह सर्वश्रेष्ठ आहे आणि हे मानवी जीवन हा देह आपणास प्राप्त झालेला आहे। कारण पूर्व पुण्य आहे, पूर्व सुकृताचं फळ तो सहजासहजी प्राप्त होत नाही। अनंत जन्मीच्या सुकृताचे फलित म्हणजे मानवी देहाची प्राप्ती होते। एवढा दुर्लभ आणि मौल्यवान हा देह आणि हे मानवी जीवन आहे। पण आपण काय करतो, याचं मूल्य आपल्याला न कळल्यामुळं अज्ञान आणि आळसामध्ये आपण हे आयुष्य खर्ची घालतो, संपवून टाकतो। या देहाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रचंड तपश्चर्या केली जाते। या देहाच्या प्राप्तीनंतर आपण कमालीचे बेफिकीरपणा करतो। या देहाची प्राप्ती कशी होते हे सांगताना संत तुकाराम महाराजांनी पुढल्या चरणात असं म्हटलेलं आहे, अनंत जन्मीचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या। नरदेहाची प्राप्ती
कशी आहे असं जर म्हणाल तर अनंत जन्मीच्या पुण्याचं फलप्राप्ती म्हणजे मानवी देहाची, नरदेहाची प्राप्ती आहे. किती खडतर आहे पा. या देहाची प्राप्ती किती खडतर आहे हे सांगण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी एक स्वतंत्र अभंग दिलेला आहे. काय म्हणतात संत तुकाराम महाराज या देहाच्या खडतर प्राप्तीसाठी? भक्ती विनजीने नको लाजिरवाणे, संसार भोगणे दुःख मूळ. 20 लक्ष योनी वृक्षामाची घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी कीटकामाजी घ्याव्या, 10 लक्ष योनी पक्षामाजी. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग मनुष्य देह वारा लागत असे. तुका म्हणे तेव्हा नरदेह नरा, तयाचा मातेरा केलामुळे. पहा किती दुर्लभ आहे मानवी देहाची प्राप्ती आणि जीवनाची प्राप्ती. मानवी देहाची प्राप्ती कधी 20 लक्ष योनी वृक्षामध्ये जन्म घ्यावे लागतील, जलचरामध्ये 9 लक्ष योनी जन्म घ्यावा लागेल, किड्यामध्ये 11 लक्ष योनी जन्म घ्यावा लागेल आणि पक्षामध्ये 10 लक्ष योनी जन्म घ्यावा लागेल. आणि एक एक योनी कोटी कोटी फिरा आपल्याला फेरावा लागेल. आणि जेव्हा या सर्व योनीच्या पुण्याचं सुकृत फळाला येतं तेव्हा या नरदेहाची प्राप्ती होते. एवढा मौल्यवान हा नरदेह. खरं तर आपण या नरदेहाचं मातेर करून टाकतो, आपल्याला याचं मूल्य कळत नाही. काय तर या नरदेहाची प्राप्ती अनंत जन्माच्या पुण्याची फलित आहे. एवढा मौल्यवान मानवी देह माझ्याकडे आहे हे आपल्याला कळतं का हो? आपल्याला त्याचं मोलच कळत नाही. आणि आपण आळस आणि अज्ञानातून या मानवी जीवनाचा आणि देहाचं मातेरे करून टाकतो. केरासारखं आपण जगतो. याच देहात आपल्याला सर्व काही प्राप्त करून घेता येते हे सांगण्यासाठी संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणतात, कराल ती जोडी येईल कार्यासी, घ्यावे विठ्ठलासी सुखा लागी. जे मनात योजाल ते सिद्धीच नेण्याचे सामर्थ्य याच देहात. याच देहात भक्ती, सेवा, परोपकार, प्रेम, सहकार्य, दया करता येते. अखंड ज्ञान साधना याच देहात होते. विज्ञान आणि अध्यात्मातील उतुंग उंचीही याच देहात गाठता येते. विश्वाचं कल्याण करण्याचे, विश्वावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटण्याचे सामर्थ्य याच देहात आहे. याच मानवी देहात रामकृष्ण होऊन गेले. याच मानवी देहात ज्ञानेश्वर तुकाराम छत्रपती शिवराय झाले. याच देहात शाहू फुले आंबेडकर झाले. प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, डॉक्टर, राजकारणी, समाजसेवक यांनी आपल्या कार्यांचा ठसा संबंध जगतावर उमटविला, तोही याच देहामध्ये. मानवी देह इतका अनमोल आहे. योजाल ते कार्य सिद्धीस नेण्याचे सामर्थ्य याच देहात आहे. याच देहात अखंड सुखाची प्राप्ती करून घेता येते. पण त्यासाठी घ्यावे विठ्ठलासी सुखा लागे. आपल्याला पांडुरंगाचं नामस्मरण करावं लागेल. त्या विठ्ठलाला घ्यावं लागेल. त्या विठ्ठलाचं नामस्मरण करावं लागेल. विटेवरी उभा आनंदाचा कंद, तुका नाचे छंद नामघोष. त्या विठ्ठलाचे नामस्मरण आपण जर केलं तेच एक अखंड सुखाचं मूळ आहे. अखंड सुखाची प्राप्ती जर कुठे आहे असे म्हणाल त्या विठ्ठल नामात आहे, त्या पांडुरंगात आहे. म्हणून घ्यावे विठ्ठलासी सुखा लागे. म्हणून महाराज म्हणतात भगवंत भक्ती करा, नामस्मरण करा. ही भगवंत भक्ती कशी करा हे सांगण्यासाठी अभंगाच्या 4थ्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात, साचलिया धन होईल ठेवणे, साचलिया धन होईल ठेवणे, तैसी नारायणे जोडी करा. बघा ही भक्ती कणाकणाने कशी करा म्हणून सांगतात पहा. आपण धनसंचय कसा करतो? अगदी पोटाला चिमटा घेऊन मुलाबाळाच्या तोंडचं काढून कणाकणाने पै पै गोळा करून आपण धनसंचय करतो. रात्रंदिवस जागून झटून झोंबून पै पै गोळा करतो आणि आपण धनसंचय करतो. तशीच आपल्याला भगवंत भक्ती करता आली पाहिजे.
नारायणाची जोडी करता आली पाहिजे. जसे कणाकणाने धनसंचय वाढत जातो तसं घडी घडीने भगवंत भक्ती आपल्या हातून घडली पाहिजे. आणि ही घडलेलीच भक्ती आपल्या पुढे कामाला येणार आहे. हे सांगताना अभंगाच्या पुढच्या चरण संत तुकाराम महाराज म्हणतात, करा हरिभक्ती परलोकीय कामा सोडविल यमापासून. अहो, हीच हरिभक्ती इहलोकीच्या व परलोकीच्या एमापासून आपल्याला मुक्तता देणार आहे, सोडवणार आहे. ही हरिभक्ती आपल्याला एमाच्या जाचातून मुक्त करते. मग एक ही इहलोकीचे म्हणजे या जन्माचे, परलोकीचे म्हणजे पुढच्या जन्मीचे देखील आपल्याला संबंध साऱ्याच यातनेतून दुःखातून मुक्ती देते ही हरिभक्ती. या इहलोकीचे अनेक येम आपल्याला सदैव यातना देत असतात, पीडित असतात. इहलोकीचे कोणते येम असं जर म्हणालात, आपल्यामध्ये असलेला काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मत्सर आहे, दंभ आहे, हे इहलोकीचे येम हे साक्षात येमच आहे. हे आपल्या सदैव मानगुटीवर बसून आपल्याला यातना देत असतात, आपल्याला छळतात, दुःख देत असतात, आपल्याला पीडा देत असतात. आणि ह्या येमापासून जर आपल्याला सोडवायचं असेल तर हरिभक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. इहलोकीच्या येमापासून सोडविण्यासाठी हरिभक्ती ही अत्यंत आवश्यक आहे. पहा, आपल्या मुखामध्ये जर आपण नाम धारण केलं, त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं नाम जर सदैव आपल्या कंठात असेल तर आपल्या कुठलेही संकट किंवा कुठलीही भीती किंवा कुठलेही दुःख आपल्याला होणार नाही. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोलियले. नाम भक्तीमधलं महात्म्य. नामेच तारिले कोट्याने कोटी, नामे हे वैकुंठी बसविले. नाम भक्तीमधलं महात्म्य. चारी मुक्ती सदा साधविल्या हरी. हरीच्या नावाने चारी मुक्ती प्राप्त झाले ज्ञानेश्वरांचं हरिपाठातील उक्ती. म्हणजे आपल्याला सर्व इहलोकीच्या यमापासून आणि परलोकीच्या यमापासून जर मुक्ती हवी असेल तर आपल्याला भगवंत भक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. ही भगवंत भक्ती आपल्याला सर्व प्रकारच्या दुःखातून सोडविते, इहलोकीचे व परलोकीचे दुःख दूर करते. म्हणून शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विण. अरे, आपण आयुष्याचे मोल वेळीच ओळखले पाहिजे. आपल्याला हे आयुष्य कळलं पाहिजे आणि या आयुष्याचं सार्थक, या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ आपल्या पुढ्यात नाही. नका वेचू बोल नामे विण. भगवंत भक्ती, भगवंताचं नाम याच्यापेक्षा उपयुक्त सोपं साधन दुसरं काहीच नाही. म्हणून तुम्ही भगवंताची भक्ती करा, भगवंताचं नाम कंठात धरा. मायबापानो, हे मानवी जीवन, हा मानवी देह अत्यंत मौल्यवान आहे. याच देहात योजाल ते कार्य सिद्धीच नेण्याचे सामर्थ्य आहे. पण यासाठी त्या विठ्ठलाचं नाम आपल्या कंठात असलं पाहिजे, हृदयात असलं पाहिजे. विठ्ठलाची भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. जसा कणाकणाने धनसंचय केला जातो तशी हरिभक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. आणि हीच हरिभक्ती आपल्याला सर्व दुःखातून, यातनेतून, क्लेशातून मुक्ती देणार आहे. हीच हरिभक्ती आपल्याला इह आणि परलोकीच्या त्या यमापासून सोडविणार आहे. सर्व दुःखात हीच हरिभक्ती आपल्याला उपयुक्त होणार आहे. आपल्या जीवनाचं सार्थक आणि कल्याण यातच आहे. म्हणून वेळीच आपण आपल्या आयुष्याचं मोल ओळखा, या नरदेहाचे महात्म्य ओळखा, भगवंत भक्ती करा आणि जीवनाचं कल्याण करा. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.